ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शासन निर्णय घेईल तो सर्व शेतकऱ्यांच्या हिताचाच असेल, प्रकाश आंबेडकर। राज्य चालवत असताना लाडकी बहीण योजनेसाठी जो काही निधीचा लोड येत आहे त्यामुळे कर्जमाफीसाठी उशीर होत आहे। शासन निर्णय घेईल तो सर्व शेतकऱ्यांच्या हिताचाच असेल। बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी काम करणारे लढवय्ये नेते आहेत, म्हणून त्यांची तब्येत देखील महत्त्वाची आहे। यासाठी उदय सामंत त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते। सरकार कर्जमाफीसाठी वेळकाढूपणा करतंय असं म्हणण्यापेक्षा सध्या सरकारवर फायनान्शियल लोड आहे। सर्वच घटकातील लोकांना न्याय द्यायचा आहे, यासाठी उशीर लागतोय म्हणून याला वेळकाढूपणा म्हणणं योग्य नाही, असं आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। पाहूया प्रकाश आंबेडकर काय म्हणतात ते। काय नेमकं या बैठकीचं नियोजन असणार आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्था देखील आता निवडणुका त्याच्या आहेत। नाही, महायुतीच्या किंवा आमदारांची आणि खासदारांची बैठक आज आहे। त्या बैठकीचा उद्देश असा आहे की DPTCची मीटिंग उद्याच्या सोमवारी होते। सोमवारी ही DPTCची बैठक होत असताना पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत, तर त्याच्यापूर्वी निधीचं वितरण करणं आणि सगळ्यांच्या विचारानं आणखीन काही विकासाचं आणि विधायक अशा पद्धतीची जी काय राजकीय भूमिका असतील त्या सगळ्या दृष्टिकोनातून उद्या आजची बैठक आहे। खरं तर कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, शिवसेनेने खूप मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू केलेलं आहे। पैलवान असतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहरातील नगरसेवक असतील, कशा पद्धतीने टायगर ऑपरेशन टायगर सुरू केले म्हणायचं? निवडणुका आहेत, शिवसेनेचं संघटन अजून मजबूत करण्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाचं काम करणारे सर्व राजकीय पदाधिकारी सर्व राज्यामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे आमच्या सगळ्यांच्या बरोबर सहभागी होत आहेत। त्यामुळे साहजिकच ते संपूर्ण राज्यात जे आहे ते कोल्हापुरात आणि सांगलीतसुद्धा असणार आहे। या सगळ्याचा उपयोग इतका चांगला होईल की उद्याच्या निवडणुकांमध्ये सुद्धा निश्चितपणे अतिशय भरीव कामगिरी करण्यासाठी शिवसेनेला त्याचा फायदा होईल। सतेज पाटील असं म्हटलं की कुठलंही ऑपरेशन जनतेच्या आणि आमच्यामध्ये कुठलंही ऑपरेशन चालणार नाही। ऑपरेशन टायगरचा काय फरक पडणार नाही? ते पण मुळात ह्याला ऑपरेशन टायगर कोण म्हणाले हा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा मुद्दा असा आहे की शिवसेनेचं संघटन वाढवणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी अजून चांगल्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे। ते सगळीकडेच आपण करतोय, त्यातलाच तो भाग आहे। आज मोखाड्यामध्ये रुग्णवाहिकेचा एक प्रश्न आलेला आहे की वेळेत पोचली नाही, त्यामुळं गर्भामध्ये त्या बाळाचा मृत्यू झाल्याची बातमी समजते। काय आउटपुट्स आहेत, काय घेतलं तुम्ही? मी आरोग्याचे संचालकांना मी सूचना दिलेल्या आहेत, चौकशी करून सोमवारपर्यंत त्याच्यावरती वस्तुस्थितीचा अहवाल येईल आणि जे जे दोषी असतील त्या सगळ्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल। आज पुण्यामध्ये एका सभेमध्ये शेतकऱ्यांनी अजितदादांच्या सभेमध्ये गोंधळ घडला, कर्जमाफी मागावी यासाठी गोंधळ घडला, काय सांगा? नाही, दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की एका बाजूला राज्याच्या एकूण सगळं राज्य चालवत असताना ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींच्या सगळ्या फायनान्शियल सगळा जो काही बर्डन आहे ते सगळं पूर्ण करता थोडीशी या कर्जमाफीमध्ये थोडा उशीर होतो आहे, परंतु निश्चितपणाने एकदा निर्णय शासन ज्या वेळेला घेईल त्यावेळेला तो सगळ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचा असेल किंवा त्या सगळ्यांना निश्चितपणाने दिलासा देणार असेल। आज बच्चू कडूंच्या भेटीसाठी बिघडल्याचं दिसतंय। सध्या हे खातं गृह खातं हे मुख्यमंत्र्यांकडे आहे, तर या ठिकाणी एक सक्षम चेहरा यायला पाहिजे असं वाटतं का? हे स्वतंत्र खातं व्हायला पाहिजे? राज्याचे मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत आणि अत्यंत सक्षमपणाने ते सगळ्या गोष्टीला न्याय देत आहेत। मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा करायला पाहिजे त्यासाठी आपण सूचना देऊन त्या निश्चितपणाने केल्या जातील। चला, धन्यवाद।